देखलिया धन मृत्तिके समान. पुढं नवविधा रत्न जैसे धोंडे. नवविधा रत्न जैसे धोंडे. सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. तुम्हाला दृष्टांत सांगतो. कुंभार जातीमध्ये राका, बंका आणि वंका हे भगवत भक्त होऊन गेले. राका आणि बंका हे दोघे पती पत्नी होती. त्या दोघांना वंका नावाची मुलगी होती. ती एके दिवशी कपडे धुण्यासाठी चंद्रभागेवर गेली. त्या ठिकाणी लिंबाई नावाची नामदेव महाराजांची मुलगी आली होती. लिंबाईच्या कपड्याचे पाणी हे वंकाच्या अंगावर गेले. तेव्हा ती म्हणाली, लांब होय, तुझ्या कपड्याचं पाणी माझ्या अंगावर येतंय. परत म्हणाली, माहिती आहे सकाम भक्ताची आली कुठून. लिंबाई घरी गेली. तिने नामदेव महाराजांना सकाम भक्त ठरविले. लिंबाईने नामदेव महाराजांना सांगितले. त्यांनाही वाईट वाटले. नामदेव महाराज लगेच देवाजवळ गेले. देवा, मी सकाम भक्त आहे का निष्काम भक्त आहे. देव म्हणाले, वंका सांगते त्या मानाने थोडा सकाम आहे. तुला परीक्षा घ्यायची असेल तर आपण रानात जाऊ, कारण ते दररोज लाकडं गोळा करण्याकरिता रानामध्ये जातात. म्हणून देव, रुक्मिणी आणि नामदेव महाराज हे तिघेही जण रानात गेले. रुक्मिणीने आपल्या हातातील रत्नजडित सुवर्ण कंकण हे रस्त्यात दिसेल अशा रीतीने टाकून ठेवले आणि तिघेही जाऊन झाडामागं लपून बसली. प्रथम त्या ठिकाणी राका कुंभार आला. त्याला ते कंकण दिसलं. त्याने विचार केला, मागाहून पत्नी आणि कुटुंब येत आहे, न जाणू त्यांना घेण्याचा मोह होईल. म्हणून त्याने मुठभर माती त्याच्यावर टाकली आणि तो तिथून निघून गेला. मागाहून वंका आली. आपले मालक इथे का वाकले म्हणून पाहायला गेली तर सुवर्ण कंकण. तिला वाटले यांना आपल्याबद्दल संशय आला असेल, म्हणून तिने सुद्धा त्याच्यावर मुठभर माती टाकली आणि नवऱ्याच्या पावलावर पाऊल ठेवून निघून गेली. मागाहून बंका आली. आपल्या आईबाप इथे का वाकले म्हणून पाहायला गेली तर रत्नजडित सुवर्ण कंकण हे पाहिल्यानंतर ती मोठमोठ्याने रडायला लागली आणि तिच्या रडण्याचा आवाज ऐकून ते दोघेही जण पळत वापस आले आणि विचारले, काय झालं. साप चावला, विंचू चावला का कोणी मेलं म्हणून बातमी आली. त्यावर ती म्हणाली, तुमच्यासारख्या दळभद्र्यांच्या पोटी जन्म घेऊन मी खूप मोठी करंटी आहे. तुम्ही स्वतःला देवाचे भक्त म्हणवता. तुम्हाला हे सोने आहे, ही माती आहे, यातला अजून भेद कळत नाही. तात्पर्य, खरा भक्त हा सोन्याला किंमत देत नाही. आणि एक दृष्टांत सांगतो. पंढरपूर येथे जळोजी मळोजी नावाचे भक्त सुतार जातीत होऊन गेले. ते देवळात राहायचे. सकाळी 4 वाजता उठायचे आणि भजन करायचे. एका वेळेस श्रीमंत बाजीराव पेशवा त्याने सर्व पंढरपूर क्षेत्राला भोजन दिले. सर्व माणसं जेवली, परंतु हे दोन्ही भाऊ जेवायला गेले नाहीत. पेशव्याने विचारले, सर्वजण जेवली का. माणसं म्हणाली, हो, पण दोन्ही भाऊ जेवायला आले नाहीत. पेशवा म्हणाला, आपण त्यांना दक्षिणा देऊ. माणसं म्हणाली, अहो चालणार नाही, कारण ते विरक्त आहेत, मधुकरी मागून खातात. पेशव्याने त्यांची परीक्षा घेण्याची ठरवली आणि संध्याकाळी जळोजी मळोजी हे दोघेजण झोपले असताना त्यांच्या उशा आणि पायथ्याशी मोहरांचे ढीग घालून ठेवले आणि पेशवा लपून बसला. सकाळी जळोजी उठला, पाहतो तर मोहरांचे ढीग. त्याने मळोजीला हाक मारली, अरे मळोजी, उठ लवकर, खापरी घेऊन ये. या ठिकाणी कोणीतरी शौचाला बसून गेला आहे. ज्याप्रमाणे लहान मुलगा शौचाला बसतो आणि त्याची आई खापरीत घेऊन उकिरड्यावर नेऊन टाकते, तसंच मळोजी उठला, खापरीत मोहरा भरल्या आणि उकिरड्यावर नेऊन टाकल्या व म्हणाला, लोकांना काही कळतच नाही, कुठेही शौचाला बसतात. सांगण्याचं तात्पर्य काय तर महात्मा हा सोन्याला किंमत देत नाही. व्यावहारिकदृष्ट्या सोन्याचा पिंपळ दिसत नाही आणि पारमार्थिकदृष्ट्या किंमत देत नाही. विठ्ठल विठ्ठल पण तुकाराम महाराज म्हणतात, जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ. जेव्हा वरच्या दृष्टीने अर्थ लागत नसेल तेव्हा लक्षणाद्वारे अर्थ करावा लागतो. उदाहरणार्थ, अहो रामभाऊचे घर कुठे आहे. दुसऱ्याने उत्तर दिलं, या पिंपळावरून जा म्हणजे रामभाऊचे घर सापडेल. विचारणारा मूर्ख होता, तो पिंपळाच्या झाडावरच चढायला लागला. यानं सांगितलं होतं पिंपळावरून जा, त्याचा अर्थ असा होता की पिंपळाजवळून जा असा.
तेव्हा हा म्हणाला, अहो काय करताय? तो म्हणाला, तुम्हीच तर सांगितले ना पिंपळावरून जा, म्हणून चढतोय. अरे बाबा, पिंपळावरून जा याचा अर्थ पिंपळा जवळून जा असे मी तुला सांगितले होते. तसेच छत्रीनो धावंती, छत्र्या धावतात पण छत्र्या जड असतात, त्या कशा धावतील? यासाठी छत्री घेऊन छत्रीधारी माणसे धावतात. तसेच सोन्याचा म्हणजे सुखाचा आणि पिंपळ म्हणजे संसार. याचे तात्पर्य ज्यांच्या दरबारात गेले असता संसार सुखाचा होतो हे तुकाराम महाराज सांगतात. विठ्ठल विठ्ठल कोणी म्हणून बगलतला अर्थ काढला आणि आमच्या पुढे ठेवला, असे नाही तर याला शास्त्र पुरावा आहे. हा विचार आपण अभंगाचा भावार्थ झाल्यावर करू. तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांच्या अंगात रेडा वेद बोलतो अशी शक्ती आहे, अंगी ऐसे बळ रेडा बोले. ज्ञानेश्वर महाराजांसह निवृत्तीनाथादी 4ही भावंडे पैठणला शुद्धीपत्र आणण्याकरिता गेली. तेव्हा काही पैठणकरांनी एका चौकात त्यांना प्रश्न केले, आपण कोण, कुठून आलात, कशाकरिता आलात, आपले नाव काय आहे? त्यावर यांनी उत्तर दिले की आम्ही संन्यासाची मुले असून आळंदीत राहत आहोत, या ठिकाणी शुद्धीपत्र घेण्याकरिता आलेलो आहोत. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी आमची नावे आहेत. त्यावर एक म्हणाला, तुम्ही प्रवृत्तीत का आलात? एक तर मुक्तच आहे आणि एक अज्ञान घेऊन आला. तितक्यात दुसरा म्हणाला, अहो नावात काय असतं? समोरून एक रेडा येत होता, त्याचंही नाव ज्ञाने आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, तो आणि मी एकच आहे असे म्हणताच रेड्याच्या पाठीवर आसूड मारला. त्या आसूडाची वळ ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर उमटली. मुक्ताबाई समोर आल्या आणि म्हणाल्या, मारू नका, माझ्या दादाच्या पाठीवर ओळ उमटतात. मारिता आसूड रेड्याची ए पाठी, तुझी वळ उठी ज्ञानदेवा. तेव्हा हे म्हणाले, हे बंगाली विद्येत तरबेज दिसत आहेत, यांना रेड्याच्या मुखातून वेद बोलवायला सांगा, म्हणजे यांची विद्या आपल्याला कळून येईल. ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवताच तो रेडा ऋग्वेद बोलायला लागला. गर्वद्विजांचा हरविला, शांती रूप प्रगटला ज्ञानोबा माझा. किंवा ज्ञानदेव म्हणे, बोल रे ऋग्वेद, ओंकार मूळ शब्द प्रणवाचा. तसेच अंगे ऐसे बळ रेडा बोले. तुकाराम महाराज त्या धरणेकऱ्याला म्हणतात, अरे बाबा, तू ज्यांच्याकडून आलास त्यांचा मोठा अधिकार आहे, मनात आले तर काय करणार नाहीत.
करील ते काय नव्हे महाराज परिपाहे बीज शुद्ध अंगी. महाराज करतील ते काय नव्हे, महाराज करतील ते काय होणार नाही, याचा अर्थ सर्व काही होईल अशा काही पुष्कळ घटना आहेत. नामनिर्देश करतो. मेले माणूस जित उठील, सच्चिदानंद बाबांना जिवंत केले. एका वेळेस सच्चिदानंद बाबांची प्रेत यात्रा निघाली होती आणि त्यांच्या प्रेत यात्रेसोबत त्यांच्या पत्नी म्हणजे सती जाण्याकरिता निघालेल्या होत्या. जात असताना त्यांच्या कपाळाला कुंकू होते. या प्रसंगामध्ये निवृत्ती, ज्ञानदेव, सपवान व मुक्ताबाई हे चारही भावंडे एका रस्त्याने येत असताना त्यांना दिसले. त्यावर सच्चिदानंद बाबांच्या पत्नीला असे वाटले कोणीतरी सत्पुरुष महापुरुष येत आहेत, आपण त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे. म्हणून ते दर्शन घेण्याकरिता गेल्या आणि दर्शन घेतल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. आशीर्वाद दिल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी आले, कारण त्या ज्ञानेश्वर महाराजांना म्हणाल्या, महाराज हा आशीर्वाद तुम्ही मला दिलाय, पण हा आशीर्वाद या जन्मात सफल होऊ शकत नाही, कारण माझ्या पतीची प्रेत यात्रा निघालेली आहे. ही ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, हा आशीर्वाद सत्य ठरेल, ताटी खाली टेकवा. ज्ञानेश्वर महाराजांनी सच्चिदानंद बाबांना सच्चिदानंद बाबा उठा असे म्हणताच सच्चिदानंद बाबा जिवंत झाले. ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेमुळे त्यांना पुन्हा आयुष्य मिळाले. मग उर्वरित राहिलेल्या आयुष्यामध्ये त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांची संगत केली आणि ज्ञानेश्वरीचे लेखक झाले. शके 1212 केले तरी टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आधारे लेखकू झाला. तसेच मेलेल्यांना पितर करून जेव घातले. मृत प्राणी जेवविले, पुरुषही केले स्त्रियेचे. स्त्रीचा पुरुष करणे, जिही निमिष मात्रे देह पालटिला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. जड भिंत चालविणे. एका वेळेस चारही भावंडे फिरत जात होते आणि फिरत जात असताना त्यांना तापी नदीच्या तीरावर चांगदेव महाराजांचा मठ लागला. त्यावर त्या कालावधीमध्ये तिथे मेलेला माणूस जिवंत व्हायचा. तो दुःखी समुदाय बघितल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना विचारपूस केली. त्यांना असं समजलं की या ठिकाणी चांगदेव महाराज योगी राहतात. त्यांनी 14 वेळा काळावर मात केलेली आहे आणि ते समाधीत असतात आणि ते जेव्हा समाधीतून अवस्थेवर येतात तेव्हा त्यांची नजर पडताच हे सर्व प्रेत जिवंत होऊन आपापल्या घरी जातात. असे ऐकल्यानंतर मुक्ताबाई हसल्या आणि जवळच पडलेलं एक हाड घेतलं. ते हाड कुत्र्याचं होतं. मुक्ताबाईंनी त्या सर्व प्रेतांवरून ते हाड फिरविलं आणि पलीकडल्या बाजूला टाकलं. तेव्हा चमत्कार असा झाला, सर्व प्रेत जिवंत झाली आणि उठून आपापल्या घरी गेली आणि त्या हाडामधून कुत्रा सुद्धा जिवंत होऊन गेला. काही दिवसांनी चांगदेव महाराज हे समाधीहून अवस्थेवर आल्यानंतर त्यांनी पाहिले की समोर एक सुद्धा प्रेत नाही. त्यांनी आपल्या शिष्यास विचारले तर शिष्यांकडून असं कळालं की कुणीतरी लहान 4 बहीण भावंडे आली होती, त्यांनी हा चमत्कार केला. असे ऐकल्यानंतर चांगदेव महाराजांना त्यांना भेटण्याची इच्छा झाली, परंतु भेटी अगोदर पत्र लिहावं म्हणून त्यांनी पेन आणि कागद घेतला. परंतु पत्राचा मजकूर लिहिताना त्यांना कळत नव्हती की काय लिहावे, कारण ते वयाने लहान म्हणून चिरंजीव लिहावे तर अधिकाराने मोठे आणि तीर्थस्वरूप लिहावे तर लहान. त्यांना काही कळत नव्हते की काय लिहावे म्हणून त्यांनी कोराच कागद ते पत्र आपल्या शिष्याजवळ दिले. तो शिष्य तो पत्र घेऊन आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांकडे आला. ज्ञानेश्वर महाराजांनी ते पत्र मुक्ताबाईंना उघडण्यास सांगितले. मुक्ताबाईंनी ते पत्र उघडून पाहिलं तेव्हा ते पत्र कोरच होतं. मुक्ताबाई म्हणाल्या, दादा चांग्या 1400 वर्ष जगून सुद्धा कोराचे कोराच आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या पत्रावर 65 ओव्या लिहिल्या आणि तोच ग्रंथ आता चांगदेव 65 या नावाने प्रसिद्ध आहे. तो शिष्य चांगदेव महाराजांकडे पत्र घेऊन गेला आणि त्यांनी जेव्हा ह्या ओव्या वाचल्या तेव्हा त्यांना आत्मानुभवाची प्राप्ती झाली. म्हणून ते या 4ही भावंडांना भेटण्यासाठी आले, परंतु थोडासा अहंकार शिल्लक राहिला होता म्हणून ते आपल्या वैभवासहित निघाले
वाघावर बसले, नागाचा चाबूक हातात घेतला आणि बरोबर आपला बराचसा असा शिष्य समुदाय घेतला आणि निघाले. जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना कळाले की चांगदेव महाराज आपल्या भेटीसाठी येत आहेत, म्हणून त्यांनी आपण त्यांच्या भेटीला सामोरं गेलं पाहिजे, म्हणून त्यांनी जड भिंत चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगती ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गीचा सांगती ज्ञानोबा माझा. जड भिंती हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गीचा सांगती ज्ञानोबा माझा. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगती ज्ञानोबा माझा. तसेच रेडा बोलविणे, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांती रूप प्रगटला ज्ञानोबा माझा. धरणेकरी म्हणतो, महाराज असे आहे तर मला तुमच्याकडे का पाठविले? यावर तुकाराम महाराज म्हणतात, तुझा जसा भाव पाहिजे होता तसा नव्हता. हे उत्तरार्धात सांगतात. परी पाहे बीज शुद्ध अंगी, बीज चांगले असेल तर त्याला पुढे फळ येईल, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तुकाराम महाराज संतांना चंदनाची उपमा देतात. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. संत जगाचं जगाचे जीवन सुगंधित करतात, तसेच चंदन आपल्या सुगंधानं संपूर्ण जग सुगंधित करतो. परंतु चंदनाच्या ठिकाणी एक उणीव आहे, तू वेळूच्या झाडाला चंदन करत नाही, म्हणून वेळूनं संतांच्या कोर्टात चंदनाविरुद्ध गाराने नेलं. तुका म्हणे वेळू चंदना संगती, काय ते असती जवळीक. पण ते संतांचं न्यायालय होतं, नाहीतर अंधेरी नगरी बेबुद्ध राजा, टकाशेर भाजीन टकाशेर खाजा. टका म्हणजे एक, याचा अर्थ सर्वच मालाचा एक भाव. खाजा एका मिठाईचं नाव आहे. त्या नगरीमध्ये एक गुरु शिष्याची जोडी आली होती. दुपारचा टाईम होता. गुरूंनी शिष्यास सांगितले की जा आणि डाळ तांदूळ घेऊन ये, आपण खिचडी बनवू. म्हणून तो जेव्हा भाव पाहण्यास गेला तेव्हा सर्व मालांचा एकच भाव होता, 1 रुपया शेर. त्याला वाटलं कच्चा माल घ्यावा तर उगाच हातभाज्या होईल, म्हणून पक्का माल घेतलेला बरा. म्हणून तो 1 शेर लाडू, 1 शेर जिलेबी, 1 शेर शेव चिवडा आणि घेऊन तो निघाला. पेढे सुद्धा घेऊन गेला. दोघांनीही भरपूर जेवण केलं, पोटभर जेवले आणि गुरूंनी विचार केला, ज्या अर्थी सर्व मालाचा एकच भाव आहे त्या अर्थी राजा मूर्ख आहे, म्हणून कोणत्या वेळेला काय आपत्ती येईल हे काही सांगता येत नाही. म्हणून त्यांनी शिष्यास सांगितले की चल आपण दुसऱ्या नगरात जाऊ. परंतु तिथं तो खाण्यासाठी सोकलेला होता, कारण कमी पैशात चांगला माल मिळतोय. म्हणून तो म्हणाला मी इथं चातुर्मास करतो, म्हणून तो तिथेच राहिला. गुरूंना त्याने सांगितलं आपण जाऊ शकता. गुरूंचा नाईलाज झाला, ते तिथून निघून गेले. त्या नगरीमध्ये एक जणाला फाशीची शिक्षा सुनावलेली होती. पूर्वीच्या काळामध्ये फास बनवित होते बरं का, आणि ज्याला फासावर द्यायचं होतं त्याचा गळा बारीक होता आणि फास मोठा झाला होता. तेव्हा राजा म्हणाला ज्याच्या गळ्याला माप बरोबर येईल त्याला फासावर चढवा, म्हणजे गुन्हा दुसऱ्याचा आणि फाशी तिसऱ्याला. तो शिष्य म्हणजे त्यांचे शिपाई त्या नगरामध्ये एका चौकामध्ये उभा राहून प्रत्येक जणाचं माप घेत होतं, परंतु कुणालाही माप येत नव्हतं. तितक्यात हा शिष्य त्या ठिकाणी आला आणि शिपाई म्हणाले थांब, तुझं माप घ्यायचं आहे. शिष्याला वाटलं बरं झालं टेरिकोटचा सदरा शिवून मिळेल, म्हणून तो तिथंच थांबला. परंतु त्याला काय माहीत माप घेतल्यानंतर फाशीवर देतील म्हणून. त्याच्या गळ्याला माप बरोबर आलं. शिपाई म्हणाले चल तुला फासावर द्यायचं आहे. शिष्य म्हणाला माझा काय गुन्हा आहे? शिपाई म्हणाले तुझ्या गळ्याला फास बरोबर आला, हाच तुझा मोठा गुन्हा झाला. शिपाई शिष्याला फासावर घेऊन चालले होते, परंतु त्याचं सुदैव होतं की समोरून गुरु महाराज येताना त्यांना दिसले. गुरु महाराजांना पाहिल्यानंतर तो मोठमोठ्याने ओरडायला लागला. गुरु महाराज जवळ आले आणि विचारपूस केल्यानंतर त्यांना असं समजलं की याला फासावर देणार आहेत. म्हणून गुरु शिष्यास म्हणाले तू काही काळजी करू नको, मी काहीतरी उपाय शोधतो. म्हणून
गुरु त्या शिपायास म्हणाले, शिपाई मला अगोदर फासावर द्या, कारण हा माझा शिष्य आहे. ज्याप्रमाणे मुलाच्या अगोदर बापाने जावे तसा मरण्याचा पहिला मान माझा आहे. म्हणून गुरु महाराज म्हणाले, मला अगोदर फासावर द्या. असं म्हटल्यानंतर शिष्य म्हणाला, नाही मला अगोदर फासावर द्या. म्हणून त्या दोघांमध्ये भांडण सुरू झालं. शिपायांना काहीच कळत नव्हतं कुणाला फासावर द्यावे, कारण एका करता दोघे मारायला तयार आहेत. त्यांनी राजाला सांगितलं. राजाला खूप आश्चर्य वाटलं. राजा प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी आला. राजा त्या गुरु महाराजास म्हणाला, गुरु महाराज मरण्याला माणसं भीतात, परंतु आपण तर मरायला तयार झालात, कशासाठी? त्यावर गुरु महाराज म्हणाले, राजा तुम्ही जा, आपल्या आज्ञेचे पालन हे शिपाई करतील. पण राजा म्हणाला, अहो तुम्ही मरण्याचं कारण तर सांगा ना. गुरु महाराजास वाटलं चांगली संधी चालून आली आहे, म्हणून ते राजास म्हणाले, राजा या क्षणी मोठा पर्वकाळ सुरू आहे. अगोदर जो मरेल तो राजा होईल आणि मागून मरेल तो प्रधान होईल, म्हणून आमच्या दोघांमध्ये भांडण सुरू आहे. राजा म्हणाला, असं असेल तर तुम्ही दोघंही बाजूला व्हा, मीच फासावर जातो. अंधेरी नगर आता संतांचं न्यायालय नव्हतं. संत त्या वेळूला म्हणाले, चंदनापेक्षा तुझा अधिकार वाढविला तर? तो म्हणतो चालेल. म्हणून संतांनी वेळूची पताका केली आणि चंदनाने त्याची पूजा केली जाते. कोणी म्हणेल त्याला चंदना, वेळू चंदन का होत नाही? कारण त्याला मधून मधून गाठी असतात, पण आतल्या गाठीचा माणूस असला आणि संतांच्या तावडीत सापडला तरीही त्याचा उद्धार होतो. संत हे उद्धार करतात. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, 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 अच्छी बनेगी तेरी बढ़िया बनेगी, अच्छी बनेगी तेरी बढ़िया बनेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत बनेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत बनेगी, राम चरण अनुराग रे तेरी अच्छी बनेगी, राम चरण अनुराग रे तेरी अच्छी, राम चरण अनुराग रे तेरी अच्छी बनेगी, राम चरण अनुराग रे तेरी अच्छी बनेगी. संत हे उद्धार करतात, परंतु संतांजवळ गेलं पाहिजे. अग्नी शीत निवारक आहे, परंतु अग्नीजवळ बसलं पाहिजे, तसे संतांजवळ गेलं पाहिजे. जयाचे नाव तीर्थ राहो, दर्शने प्रशस्ती ठावो, जयाचे निसंगे ब्रह्मभाव भ्रांतासिही, ज्याचे नाव तीर्थराज दर्शन झाले असता समाधान, ज्याच्या संगतीत ब्रह्मिष्ठालाही ब्रह्मभाव प्राप्त होतो, पण शुद्ध भाव पाहिजे. हेच तुकोबरा या अभंगाच्या तिसऱ्या जया चरणात है घातली मुक्तीची गवांदी, जया है घातली, जया है घातली मुक्तीची गवांदी,
तली मुक्तीची गवांधी मिळविली मांदी वैष्णवांची. ज्याप्रमाणे धनिक माणसे अन्नछत्र घालतात, कोणीही यावं आणि भोजन करून जावं, त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्तीचे अन्नछत्र घातले आहे. असे त्यांनी काय केले तर संस्कृतातील ज्ञान मराठी भाषेत आणले. संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी केलीसे मराठी गीता देवी, किंवा तिरे संस्कृताची गहने तोडून मराठी शब्द सोपानी रचिली धर्म निधाने श्री निवृत्ती देवे. ज्याप्रमाणे गंगा हिमालयाच्या उंच काठातून वाहते, मग धनिक माणसे त्या ठिकाणचा उंच काठ फोडून तिथे घाट बांधतात, तसेच ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृत भाषेचे उंच काठ फोडून मराठी भाषारूपी घाट बांधला. हे काम धर्म ठेवा अशा निवृत्तीनाथांनी करून घेतले. याचे थोडक्यात तात्पर्य संस्कृतातील ज्ञान मराठीत आणले. आबाल सुबोधे ओवियेचे प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंफिली. लहान्यापासून मोठ्यापर्यंत मुक्तीचा मार्ग खुला केला. तसेच ज्यांनी वैष्णवांचा समुदाय जमविला, मेळविली मांदी वैष्णवांची. वैष्णवत्व जया अवघी देवावरी माया. देवावर ज्यांचे प्रेम असतात त्यांना वैष्णव म्हणतात. त्यांनी असा मेळावा जमविला. ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात नामदेव महाराज, नरहरी महाराज, गोरोबा काका, चोखोबाराय, सावता महाराज असे पुष्कळ संत होते. व्यवहारात जशी बहुमताला किंमत असते, बहुमतामुळं खोटं असलं तरही खरी ठरते. एखादा संत आडमार्गाला जाण्याची शक्यता असते, म्हणून अनेक संत एकत्रित येणे हे महत्त्वाचे आहे. अनेक संत एकत्रित आले तर त्यांच्यावर परिणाम होतो. ज्ञानेश्वर महाराजांनी श्री गुरुजवळ पसायदान मागताना तशी विनंती सुद्धा केलेली आहे. ईश्वर निष्ठांची मांदी आळी. तुकोबाराय त्या धरणीकऱ्याला म्हणतात, अरे बाबा, तू ज्यांच्या दरबारातून आलास त्या ठिकाणी समाधान चित्ताने राहिला असतास तर सुखाला काही कमतरता नव्हती. तू का मानते हा, तू का मानते सुखा काय उने, सुखा काय उने, तू का मानते
बीज शुद्धांगे विकोदा थोड़ा सुका काय उणे राहे समाधानी चित्ताची चित्ताच्या समाधानात सुख मिळत असते. ते चित्त समाधान संतांजवळ होत असते. जासी तरी जाई संताचे या गावा, जासी तरी जाई संताचे या गावा, होईल विसावा मनाचे, होईल विसावा मनाचे. जासी तरी जाई संताची या गावा, जासी तरी जाई संताची या गावा, परिमा होईल विसावा मनाचे, होईल विसावा मनाचे.
जासी तरी जाई संताची या गावा होईल विसावा मनात येथे किंवा विश्रांतीचा ठाव पाय संतांची या भाव चित्ताच्या समाधानात सुख मिळत असते. एक प्रवासी ज्वारीच्या शेतातून प्रवास करीत जात असताना शेताच्या मालकाला वाटलं कुणीतरी जनावर गाय बैल शिरला असेल म्हणून त्यानं सोन्याचा गोळा पण गोपनीवर ठेवला आणि आवाजाच्या दिशेने भिरकावला. तो गोळा जाऊन त्या प्रवाशाच्या पाठीत बसला आणि तो बेशुद्ध झाला. आणि जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा तो पाहायला गेला तर कोणी आपल्याला काय फेकून मारले म्हणून पाहू लागला तर सोन्याचा गोळा जवळपास 7 ते 8 तोळ्याचा होता. तेव्हाच्या काळात तो गोळा 47,000 रुपयाचा होता. आताचा हिशोब तुमचा तुम्हीच लावा. जेव्हा पाठीत बसलं तेव्हा त्याला खूप दुःख झाले, परंतु हा दगड नसून सोन्याचा गोळा आहे हे कळाल्यानंतर त्याचं दुःख जाऊन त्याला सुख आलं. आणि ज्या दिशेनं तो गोळा आला होता त्या दिशेनं त्यानं तोंड फिरविलं आणि मोठ्याने ओरडू लागला, अजून येऊ द्या 5-6 गोळे. सांगण्याचं तात्पर्य काय तर सोन्याचा गोळा पाहून चित्ताला समाधान झालं, चित्त समाधान झालं म्हणूनच तर सुख आलं. तुका म्हणे तेथे सुखा काय उणे राहे समाधानी चित्ताची. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा जयाचीद्वारे सोन्याचा पिंपळ याविषयी विचार करू. सोन्याचा म्हणजे सुखाचा आणि पिंपळ म्हणजे संसार. याचे तात्पर्य ज्यांच्या दरबारात गेले असा संसार सुखाचा होतो असा अर्थ भावार्थात सांगितलेला आहे. तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात, चित्त समाधानी तरी विष वाटे सोने. चित्त समाधानी असेल तर विष सोनं वाटतं. तुका म्हणे तेथे सुखा काय उणे राहे समाधानी चित्ताची. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम